तिकडे उत्तर प्रदेशामध्ये कावड यात्रा गाजत आहे, तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी आयोजित केलेली आरक्षण बचाव यात्रा, ओबीसी संघटनांची मंडल यात्रा, भाजपाची संवाद यात्रा, बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी SC ST OBC आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे आणि ते म्हणतात की आम्ही OBC आणि मराठ्यांना दोन वेगवेगळ्या ताटामध्ये त्यांचं आरक्षण असावं असं म्हणतो. गायकवाड कमिशनने तेच म्हटलं होतं. म्हणूनच ACBC ॲक्ट लागला होता की OBC व्यतिरिक्त ACBC त्यांना 16% रिझर्वेशन देण्यात यावं. आता ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. सुप्रीम कोर्टात नाही टिकलं तर ते गायकवाड कमिशनच्या आकड्यावरूनच सुप्रीम कोर्टाने म्हटलं की मराठा समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व आहे आणि त्यामुळे हे आरक्षण देता येत नाही. पण आरक्षण देता येत नाही, पण भारताच्या संविधानामध्ये जो संशोधन झाले आहे त्यानुसार आधीच 10% आर्थिक आरक्षणावर रिझर्वेशन आहे. आणि हे समजून घेतलं पाहिजे की हे 10% जे आर्थिक आधारावर जे आरक्षण आहे हे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC यांना मिळणार नाही. हे त्या संविधानाच्या कलमामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे उद्या जर का हायपोथेटिकली आपण समजलं की मराठा हा OBC मध्ये आला तर मराठ्यांना ते 10% आरक्षण मिळणार नाही. मग ते 10% आरक्षण निश्चित कोणाला मिळणार? तर मराठाच्या व्यतिरिक्त ज्या काही 4-5% ज्या लोकसंख्येच्या ज्या ओपन कॅटेगरीच्या CKP किंवा ब्राह्मण तत्सम जाती ज्या आहेत त्यांना ते 10% मिळेल. म्हणजे हे 10% आरक्षण घालून या जिथे जिथे अच्छा मराठ्यामध्ये आम्ही कुणबी आहोत, मग या 27% किंवा 19% महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण आहे त्यामध्ये आधीच कुणबी आहेत. म्हणजे तुमचे जे कुणबी बंधू आहेत ते त्या आरक्षणाचा फायदा घेतच आहेत, त्यांना तिथे घेऊ द्या. ज्यांना कुणबी दाखले मिळाले त्यांना सुद्धा हे आरक्षण आहे. पण मग जे आयोग आहेत त्या आयोगाने जर का म्हटलेलं आहे की मराठा हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला नाही, तर त्यांनी 10% आर्थिक आरक्षणाचा फायदा घेतला पाहिजे. आणि आपले जे बांधव कुणबी बांधव आहेत त्यांना त्या 19%चा फायदा घेऊ दिला पाहिजे. तर ह्यामुळे खरं म्हणजे कुणबी मराठा किंवा एकूणच OBC मराठा या दोन्ही समाजामध्ये सलोखा राहील. आणि म्हणून मला असं वाटतं की ही बाब सर्वांनी समजून घेतली पाहिजे. हे OBC आणि मराठ्यांसाठीचे दोन वेगवेगळे ताट आहेत. बाळासाहेब आंबेडकर आपल्या OBC बचाव किंवा आरक्षण बचाव यात्रेतून निश्चितच हा मेसेज पूर्ण महाराष्ट्राला देतील आणि OBC आणि मराठा या दोन वर्गातील युवक, सुशिक्षित नागरिक, जाणकार लोक, कायद्याचे तज्ज्ञ ही गोष्ट समजून घेतील. कारण आपण समजून घेतलं पाहिजे हे राष्ट्र संविधानाचे राष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा त्यांनी भारताच्या संविधानाची शपथ घेतली. एका कार्यक्रमात ते भावनाविवश होऊन त्यांनी म्हटलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श करून मराठ्यांना आरक्षण देणारच. पण ही गोष्ट त्यांनी समजून घेतलं पाहिजे की हा देश संविधानाने चालतो आणि त्यामुळे सत्य समाजासमोर सांगायची त्यांनी हिंमत केली पाहिजे. बहुधा त्यांनी सत्य सांगितलं तर ते त्यांच्या जास्त फायद्याचं राहील. आज कुठलाच राजकीय पक्ष आपली भूमिका घेत नाही. तळ्यात मळ्यात सर्वच राजकीय पक्ष आहेत, कारण त्यांना OBCंची मतं पाहिजे आणि त्यांनी मराठ्यांची मतं पाहिजे. अशा वेळेस बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका घेतली आहे की OBCंच्या आरक्षणामध्ये मराठ्यांचा समावेश होऊ नये आणि इतरांना भांडण्याचा मार्ग मोकळा ठेवतोय. आज असणारं OBCचं आरक्षण शाबूत राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे, या दृष्टीने आम्ही पाहतो. OBCंचे ताट आणि मराठ्यांचे ताट वेगळे असावे या त्यांच्या निर्णयाचा OBC सेवा संघ पूर्ण ताकदीनिशी समर्थन करतं आणि महाराष्ट्रातील तमाम OBC वर्गातील वेगवेगळ्या जातीचे प्रतिनिधी या SC ST OBC आरक्षण बचाव यात्रेत मोठ्या संख्येने सामील होतील असा मला विश्वास आहे. जरांगे पाटलांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की जसं त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलं तर मग OBC मधून ॲडव्होकेट मंगेश ससाने, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे ह्या तिघांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलं. म्हणजे जर का प्राणांतिक उपोषणाने जर का प्रश्न सोडून घ्यायचे असेल तर प्रत्येकच समाज मग आपल्या समाजातील काही लोकांना प्राणांतिक उपोषणाला बसवेल.
म्हणजे एकूणच प्राणांतिक उपोषण हा उपाय नव्हे तर संविधानिक मार्ग हा उपाय आहे. आणि संविधानिक मार्ग काय आहे हे जरांगे पाटलांनी समजून घेतलं पाहिजे. रेल्वेमध्ये जे श्रीमंत असतात त्यांच्यासाठी AC1, AC2, AC3 टायर आणि मग जनरल डब्बा असतो. तर आता इथे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर का विचार केला तर जो जनरलचा डब्बा ST OBCचे दाटीवाटीनी आणि OBCचं म्हणाल तर 19% मध्ये जवळजवळ 350-400 जाती दाटीवाटीनी बसलेल्या आहेत, एक दुसऱ्याला खिटून आहेत, जागा नाही आहे. आणि 10% आरक्षणाची सोय मराठा समाजासाठी केलेली आहे. हा AC3 टायरचा डब्बा आहे. तर आता हा AC3 टायरचा डब्बा सोडून पुन्हा जिथे लोक दाटीवाटीनी खिटून आहेत तिथे येण्याचा जरांगे पाटलांनी आग्रह धरणे म्हणजे मला न समजणारी गोष्ट आहे. खरं म्हणजे त्यांनी आता AC3 टायरमधून मी कसा AC2 टायरमध्ये आणि AC फर्स्ट क्लासमध्ये जाईल याचा विचार करायला पाहिजे. आणि आम्हीसुद्धा हा विचार करतो की जर का भारत सरकारने प्रत्येक वर्षी जनगणना केली आणि जातीनिहाय लोकांना सांगितलं की तुमची जात ही आता प्रगत झालेली आहे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या तुमच्या जातीला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं आहे, तर आम्हीसुद्धा तिथून उठून मग ह्या 10%च्या आरक्षणाच्या डब्यामध्ये येऊ AC3 टायरमध्ये. आणि आरक्षण आम्हालाही नेहमीसाठी नको, आम्हालासुद्धा AC2 टायर आणि AC फर्स्ट क्लासच्या आणि अख्खीच गाडी ACची करून या देशाचा प्रवास करायचा आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. जय भारत, जय संविधान.